नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपची अडचण वाढली। संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अपयश आलंय। बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपला अर्ज मागे घेण्यास ठाम नकार दिलाय। त्यामुळे आता भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर आणि शहाणे यांच्यात थेट लढत होणार आहे। तासभर चाललेल्या सगळ्या चर्चांनंतरही तोडगा न निघाल्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय सांगाल, सध्या मध्यस्थीला अपयश आलंय, काय परिणाम होतील? प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे यांनी भाजपच्या एबी फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र त्यांच्या काही मिनिटं अगोदर सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांनी देखील भाजपच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे मुकेश शहाणे यांचा अर्ज केवळ काही मिनिटं लेट झाल्यामुळे तो बाद ठरवण्यात आलेला होता आणि दीपक बडगुजर हे 29 मधून भाजपचे उमेदवार जसे होते तसेच त्यांनी प्रभाग क्रमांक 25D मधून देखील आपला भाजपच्याच एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दीपक बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे यांच्या जागेवरून ते अर्ज मागे घेतील। त्यांना या ठिकाणचा अर्ज मागे घ्यावा यासाठी खरं तर मंत्री गिरीश महाजन देखील काल रात्रीपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि यावर सगळा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता। कारण मुकेश शहाणे गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांनी आपला अर्ज बाद झाल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केलेली होती। त्यामुळे कुठेतरी दीपक बडगुजर हे प्रभाग क्रमांक 29 मधून माघार घेतील अशा पद्धतीची सगळी माहिती मिळत होती आणि त्या पद्धतीने सगळ्या बैठका देखील सुरू होत्या। मात्र आता काही वेळापूर्वी दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25D मधून माघार घेतलेली आहे आणि 29 मधली आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन क्षणांसाठी तुम्हाला मी थांबवेन। सध्या आपण पाहू शकतोय नाशिकमध्ये 29A मधून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून राहणार आहे। आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आमच्या वडिलांशी फोनवर बोलणं झालं आणि आदरणीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या दोघांच्या आदेशानंतर मी 25D ची माघार घेतलेली आहे।